नमस्कार मित्रांनो, ही आहे दालचिनी. आपल्या मसाल्यामध्ये रोजच्या रोज आपण वापरणारच आहोत, वापरतच राहतो आणि वापरणारच राहू. आपले मसाले काही टळणार नाही. त्यात म्हणजे ही दालचिनी नावाची नैसर्गिक वनस्पती आहे. ती आपल्याला माहीत नाही. ती वनस्पती मसाल्यामध्ये राहते. परंतु अशा आपल्या घरामध्ये बहुतेक गोष्टी राहतात, ते आपल्याला माहीत सुद्धा राहत नाही, की औषधी वनस्पती काय आहेत त्याच्यातल्या. त्याच्यात औषध म्हणून आपल्याला काय वापरता येईल, हे आपल्याला माहीत राहत नाही. त्याचसाठी आपण हा चॅनल तयार केलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या फायद्याचा नक्कीच चॅनल ठरणार आहे. असं नाही की आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघून आणि प्रत्येक गोष्ट सक्सेसच होईल. परंतु 50 किंवा 100% ऐवजी 20% हा फायदा बऱ्याचशा लोकांना होणार आहे. तर आपल्या औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू ज्या घरात आपल्या आहेत, एकदम साध्या-साध्या गोष्टी आहेत, त्या आपण या चॅनलद्वारे देणार आहोत. तर बघा, दालचिनी त्याच प्रकारे दालचिनी एक वनस्पती आहे. ती आपल्या औषधी गुणधर्मात आपल्याला मिसळून येते किंवा दिसून येते औषधी गुणधर्मात आपल्याला माहीत राहत नाही. तर बघा हिचे औषधी गुणधर्म काय आहेत, तर तेच आपण बघू. तर बघा मसाल्याच्या पदार्थांपैकी दालचिनीचा छोटासा तुकडा हळू चघळल्याने खोकला कमी होतो. तसेच तोंडाचा वास येणे देखील थांबते आणि मळमळ देखील कमी होते. अशा प्रकारे माहिती बघा, माहिती छान आहे, ती आपण घेतली पाहिजे. दालचिनीचा वापर कुठे होतो? मसाल्यामध्ये, बरोबर. मसाल्यामध्ये न करता, मसाल्यामध्ये केलाच पाहिजे असंही काही नाही, परंतु मसाल्यामध्ये देखील आपण करू शकतो. परंतु जर न करता थोडीशी दालचिनी आपण ठेवली आणि ती छोटासा तुकडा हळूहळू चघळल्याने आपला खोकला देखील कमी होण्यास मदत होते. असं नाही की आपण व्हिडिओ पाहिला आणि तेच करत राहिलो. डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. परंतु एक उपाय म्हणून आपण घरगुती करू शकतो या गोष्टी. असेच दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. तो हळूहळू चघळल्याने खोकला कमी व्हायला आपल्याला मदत होते. होईलच असं नाही, पण कमी व्हायला मदत मिळते आपल्याला त्याच्याने. तोंडाचा वास येत असेल, तर तो देखील कमी व्हायला सुरुवात होते दालचिनीमुळं आणि मळमळ देखील थांबली जाते. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी, क्षुल्लक गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहीत राहत नाही. तर त्याच गोष्टी आपण माहिती त्यांचीच देण्यासाठी हा चॅनल तयार केलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद.